कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे झणझणीत मटणाचा रस्सा। त्यासाठी इथे आपण अर्धा किलो मटण घेतलेले आहे। मटण आपण 2 ते 3 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतले। आता आपण मटणाला हळद मीठ लावून घेऊ। आता आपण पाव चम्मच हळद घालून घेऊ आणि त्यासोबतच अर्धा चम्मच आपण मीठ पण घातलेले आहे। आता हे सर्व साहित्य आपण मटणाला व्यवस्थित लावून घेऊ, मिक्स करून घेऊ। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे आपण हळद मीठ लावून घेतलेली आहे मटणाला। आता आपण मटण शिजवून घेऊ। त्यासाठी इथे आपण गॅस ऑन करून पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण आता 1 ते 1.5 पळी तेल घालून घेऊ। आता आपण खडा मसाला घालून घेऊ। फ्रेंड्स, त्यासाठी इथे आपण 1 मोठी वेलची, 2 चक्रफूल, 1 इंच दालचिनी, 3 लवंगा आणि 3 मिरे घेतलेले आहे। ते आपण मस्त असे आता तेलात हलकेसे फ्राय करून घेऊ आणि त्यासोबतच आपण 2 ते 3 तमालपत्र पण घेतलेले आहे। ते पण आपण घालून घेऊ। फोडणीमध्ये खडा मसाला घातल्यामुळे मटण एकदम छान टेस्टी होतं। फ्रेंड्स, आणि इथे आपण 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण घालून घेऊ। कांदा पण आपण हलकासा सोनेरी रंगावर परतवून घेऊ। तुम्ही बघू शकता कांदा आणि खडा मसाला मस्त असा परतलेला आहे। आता आपण मटण घालून घेऊ। मटण पण आपल्याला छान असं तेलात परतवून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, मटण तेलामध्ये परतल्यानंतर मस्त असं लवकर शिजतं। फ्रेंड्स, 4-5 मिनिटं आपण चांगलं आता मटण परतवून घेऊ तेलामध्ये। आता आपण 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून मटण शिजवून घेऊ। फ्रेंड्स, तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ। वाटण बनवण्यासाठी इथे आपण 2 मोठे कांदे भाजून घेतलेले आहे। कांदा थोडासा जास्त भाजून घ्यायचा फ्रेंड्स, डार्क ब्राऊन होईपर्यंत। आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। अर्धा चम्मच धने घेतलेले आहे भाजून आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतली आणि 1 वाटी सुकं खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मसाला कसा भाजलेला आहे। आता आपण हे वाटून घेऊ मिक्सरला लावून। मटण शिजताना 15-20 मिनिटं झालेले आहे। फ्रेंड्स, आता आपण चेक करून घेऊ मटण शिजलेलं आहे की नाही। मटण शिजताना मी काही जास्त पाणी नव्हतं घातलं फ्रेंड्स, अर्धा ग्लास पाणी घातलं होतं, पण मटणालाच पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता। आणि मटण पण छान असं शिजलेलं आहे। आता आपण फोडणी देऊ मटणाला। मटण आपण काढून घेतलेलं आहे फ्रेंड्स आणि त्याच पातेल्यात 1 ते 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे फ्रेंड्स, कारण आपण मसाले परतणार आहे। आता आपण 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ। फ्रेंड्स, काश्मीरी मिरची पावडरमुळे तर्री वगैरे छान येते रश्श्याला। आणि 1 चम्मच आपण मिक्स मसाला घालून घेऊ। मिक्स मसाला हा घरगुती मसाला आहे फ्रेंड्स, मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आणि इथे मी अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे। त्यासोबतच आपण अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे। पाव चम्मच हळद घालून घेऊ आणि 1 चम्मच आपण मटण मसाला घालून घेऊ। आता हे मसाले आपण छान मिक्स करून घेऊ आणि परतवून घेऊ। मसाले परतलेले आहे फ्रेंड्स मस्त असे। आता आपण मटण घालून घेऊ। वाटण आपण नंतर घालणार आहे फ्रेंड्स, कारण वाटण आपण छान असं भाजून घेतलेलं आहे। वाटण जर तुम्हाला फोडणीत मसाल्यांमध्ये घालायचं असलं तर मसाल्यांमध्ये पण घालू शकता, पण मी वरून घालणार आहे। आता आपण वाटण पण घालून घेऊ आणि वाटण घातल्यानंतर मिक्स करून घेऊ व्यवस्थित रस्सा। आणि त्यामध्ये पाणी घालून घेऊ। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता फ्रेंड्स, तुम्हाला किती रस्सा हवा असेल त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता। मी 2-3 ग्लास पाणी घातलेलं आहे फ्रेंड्स, कारण मी थोडा जास्त रस्सा बनवलेला आहे ज्वारीच्या भाकरींसोबत खाण्यासाठी। मिक्स करून घेऊ आपण आता छान। आता आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊ फ्रेंड्स। झाकण ठेवून घेऊ आपण आणि 10 ते 15 मिनिटं मटण शिजवून घेऊ। मटण शिजलेलंच आहे आपलं, पण आपण रस्सा छान उकळवून घेऊ। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स 10-15 मिनिटं आपण छान असा रस्सा उकळवून घेतलेला आहे। मस्त अशी तर्री आलेली आहे रश्श्याला।
आणि छान असा रस्सा तयार झालेला आहे आपला. जास्त पातळ पण नाही बनवलेला, मस्त असा मीडियम रस्सा तयार झालेला आहे. या पद्धतीत तुम्ही पण नक्की ट्राय करा फ्रेंड्स. खूपच स्वादिष्ट असं मटण तयार होतं. आता आपण गॅस बंद करून घेऊ फ्रेंड्स. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.